मॅडम मॅडम ऐका ना, अहो ऐका ना, मला तुम्हाला टाळायचं नव्हतं. हो प्लीज ऐका ना, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. मॅडम अशा रागवू नका हो. कहाँ जाना है मैडम जी? कहाँ जाना है? एरवी तुम्हा लोकांना कितीही थांबवलं ना तरी तुम्हाला थांबायचं नसतं. ऐका ना माझं. आणि थांबायचं असतं ना तरी आम्हाला जिथे जायचं असतं तिथे तुम्हाला कधीच जायचं नसतं. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे का सगळं? अहो नाही नाही का नाही. उगीच आता सारवा करू नका. एवढा रुबाब बसतो ना तुम्हा लोकांचा. आता मी तुम्हाला थांबा म्हटलं का? मी म्हटलं का तुम्हाला थांबा? मॅडम तुम्ही स्वतः माझ्या समोर येऊन थांबलात. मला म्हणालात येता का मॅडम, किधर जाना है आपको, असं तुम्ही म्हटलात ना. मला मी नव्हते ना आले तुमच्या मागे. म्हणजे आपल्याला हवं तसं आपण पाहिजे तसं वागायचं. म्हणजे दुसऱ्याला बोलवायचं आणि स्वतः लपून जायचं. अरे काय पोळखेल चाललाय का हा? एवढे घोड्यासारखे वाढलात, काहीच कसं कळत नाही तुम्हाला. दुसऱ्याला वाईट वाटू शकतं, दुसऱ्याला सुद्धा दुःख होतं, हे समजत नाही तुम्हाला का? ती समजच उरली नाही तुमच्या लेखी आता. माफ कर दो मैडम जी हमें. हात कसले जोडताय? हात जोडले, कान धरले की झालं का सगळं? मी समोरच्यानी माफ करायचं, विसरून जायचं सगळं. तुमच्यासाठी ते चालत असेल पण माझ्यासाठी नाही. मी नाही विसरणार, मी नाही माफ करणार. तुम्ही चूक केली आहेत ना, तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि मला अशी लेचीपेची समजू नका तुम्ही. तुमच्यासारख्यांना मी पोलिसात देईन तुम्हाला. बघा थांबा, मी आता पोलिसांनाच बोलवते. म्हणजे झालीच पाहिजे तुम्हाला शिक्षा. पोलीस 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 पोलीस. मैडम जी हमारे छोटे छोटे बच्चे हैं, हमें माफ कर दो. अहो दादा, अहो यात तुमची खरंच काही चूक नाहीये हो. अरे कहा हम पे गुस्सा निकाल रही है मैडम जी. आज अभिस किचनची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आहे? मॅडीच्या. इतकी वर्ष मी इथे काम करते म्हणून तुम्ही सगळे इथे आहात. येणारा प्रत्येक सेलिब्रिटी मला काय म्हणतो? सेलिब्रिटी म्हणतो की सर काय चाललंय मॅडी? मी इथे नसताना स्टाफला गोळा करून त्यांच्यासमोर फुशार काय मारतेस तू? काय बोलावं, कसं बोलावं एवढंही कळत नाही तुला? बोलताना आजूबाजूला लक्ष द्यावं एवढंही भान नाही तुला? आपल्या बोलण्यामुळे काहीतरी घोळ होऊ शकतो एवढी अक्कल नाही तुला? अरे घोडीसारखी वाढलीस तू, जरा डोकं वापर ना. त्या असारी मला मागे असताना त्यांच्यासमोर वाटेल ते बोललीस, त्या चिडून निघून गेल्या. त्यांच्या रागाचं काय करू मी आता? कोण जबाबदार आहे त्यांच्या रागाला? अरे त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, त्यांना आपण काय दिलं? फक्त मनस्ताप. कोणी दिला हा मनस्ताप? तुझ्यामुळे हा घोळ बसलाय. आता हा घोळ कोण निस्तरणार आहे? कोण त्यांना सांगणार की हे जे काय झालंय ते चुकून झालंय? आता मला शुभ्राशी बोलावं लागणार. येस सॉल्ड. आता मला शुभ्राशी बोलावं लागणार आहे. येस मॅडी, मला आता शुभ्राशी बोलावं लागणार आहे. शुभ्राशी बोलावं लागणार आहे. मॅडम काय झालं? तू बघितलंस ना सर, मला किती भडा बोलले ते. असं बरी मॅडमला टाळायचं होतं ना, मला कशाला बोलायचं? मी काय केलंय? घोडी म्हणाले मला. घोडी? मी दिसते का घोडी? दिसते घोडी? घोडी. इतकं कसं साधं कळत नाही जरांना. शुभ्राशी बोलायला एवढं घाई कशाला जायचं? फोनवर सुद्धा बोलू शकले असते ना ते. काय कळत नाही जरांना. आता हे सुद्धा मला निस्तरावं लागणार सगळं. गॉड, मी नसते तर काय झालं असतं अभिस किचनचं काय माहिती. मलाच फोन करायला लागणार होता. शुभ्रा मॅडम.
हॅलो हॅलो शुभ्रा मॅडम, मी घोडी बोलते. हा मॅडी बोलतेय. मॅडी मॅम बोला. शुभ्रा मॅडम, तुम्ही मला मॅडम नाही म्हणलं तरी चालेल, फक्त मॅडी म्हणा. मग तू पण मला शुभ्राच म्हण, शुभ्रा मॅम वगैरे नको म्हणूस. शुभ्रा, हा अगं तू परवा आमच्या रेस्टॉरंट मध्ये आली होती ना, तेव्हा तुझ्या नेलपेंटचं शेड खूप मस्त होतं. कुठलं होतं ग ते शेड? नाव तर नाही आठवत आहे, पण माझ्याकडे खूप शेड्स आहेत. मी नेक्स्ट टाइम भेटेन ना, ते तुझ्यासाठी घेऊन येईन. ओके ओके, चालेल चालेल. बाय. हा बाय बाय. हॅलो 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 शुभ्रा शुभ्रा. अगं मी ना काहीतरी वेगळंच सांगायला तुला फोन केला होता. हा बोल ना. अगं अभिजित सर आणि आसावरी मॅडम यांच्यामध्ये ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. आणि सर तेच विचारायला तुमच्या घरी येतात. इथे? येस. ऐक, नको इथे नको, घरी नको. वाय? ऐक, इथे आजोबा आलेत, त्यामुळे घरी यायला नको सांगूस त्यांना. जर का ते घरी आले तर खूप मोठा घोळ होईल. चहा मिळणार आहे का? आणते आजोबा. हॅलो हॅलो. चहा करायला किती वेळ लागतोय? आज मिळणार आहे का? आले 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 आजोबा, हे घ्या. हा घ्या चहा. सावकाशा, तुम्हाला खायला हवंय का काही? नको. एक कप चहा द्यायला इतका वेळ लागतोय. आता खाण्याचं सांगितलं तर उद्या मिळेल ना. सासूने अजून काही शिकवलेलं दिसत नाहीये, तरी तुझ्यावर घर टाकून जाते. सासरा आहे का गेला, काही चौकशी करायची पद्धत नाही. तसं नाही आजोबा, पण आई रोज फोन करत होत्या ना तुम्हाला. फोन करत होती म्हणजे काय उपकार करत होती का? अजून घरचा फोन माझ्याच नावाने आहे. आजोबा चहा घ्या ना, गार होतोय. तू नको त्याची काळजी करू. चहा थंड झाला तर मी पुन्हा गरम करून घेईन. अजून खामटे आहे मी. काल संध्याकाळी बाईक वरून पडलो. ती लोक कळवणार होती आसावरीला. मी म्हटलं माझा मी जाईल ऍम्ब्युलन्स करून. मला माहित होतं ती घरात नसणार. सारखी जात असते भाजीवर रकाईला कशासाठी? ओ माय गॉड, क्रेझी ओल्ड मॅन. सरांना कळवायला हवं. कट सर. सर हॅलो सर. सर मी मॅडी बोलतेय सर. सर तुम्ही आता तिथे जाऊ नका. सर मॅडम मी नंतर बोलतो, बाय. सर. ओ गॉड. शुभ्रा, सॉलिड मोठा घोळ झालेला आहे. आय नीड युअर हेल्प. तूच मला या सिच्युएशन मध्ये मदत करू शकतेस. सासूबाई प्रचंड चिडल्या आहेत. त्या इकडेच यायला निघाल्यात. म्हणजे जे काही झालं त्यात माझी काही चूक नव्हती. म्हणजे मी ती चुकून चूक केली. म्हणजे झाली, म्हणजे केली. आय मीन नशीब आतमध्ये डोकं नव्हतं. हो ना, वाचलो. ए असं समोर ये जरा, चप्पल चोर.
कसे आहात? अरे वॉकर, काय झालं दत्ता? नाही, काही काही विशेष नाही, ते बाईकवरनं पडले. काही विशेष नाही? मग काय मारून टाकायची इच्छा होती का तुमची? नाही नाही, म्हणजे कशाला बसायचं ना बाईकवर मागे, रिक्षा करायची ना. मागे बसलो नव्हतो, बाईक चालवत होतो मी. आणि चूक माझी नव्हती, समोर वासरू आलं, त्याला वाचवायला गेलो आणि बाईक स्थिर झाली. नाहीतर गेली 8 वर्ष बाईक चालवतोय. क्या बात है, या वयात आहे तुम्ही बाईक चालवता, ग्रेट. अरे तू पण बाईक वर फिरतोस, जरा जपून चालवत जा. हो, कधी कधी आपली चूक नसतानाही अपघात होऊ शकतो, माझा झाला तसा. फुलं कोणासाठी? तुमच्यासाठी. गेट वेल सून. सॉरी? सॉरी लिहिलंय ते. हो हो, माझी काय माफी मागायला आलास? माफी मागायला आलात का माझी? हा, चूक झाल्यावर माफी मागायलाच हवी ना दत्ता. आपलं हे, तुम्ही इथून गावाला गेलात ना, त्याआधी तुम्ही माझ्यावर खूप चिडला होतात. आठवलं? आठवलं. चला, तुला तुझी चूक कळली म्हणजे तेवढी अक्कल आहे म्हणायचं. आपल्या चुकांमधून शिकतो तोच खरा माणूस. हो ना. मी आयुष्यात एकच शिकलो, समोरच्याला त्याची चूक दाखवून द्यायची. त्याला ती कळली की माफ करून टाकायचं. हे बोलत काय बसलेत? आई आल्या तर आज यांचं काही खरं नाहीये. शुभ्रालाही सतत चुका दाखवायला लागतात. आसावरीचं हिच्यासमोर काही चालत नाही. ती गरीब गाय आहे ना. आज मार्की म्हैस झाली. मग मला शिस्त लावावी लागते. अगं ते आले, त्यांना पाणी तरी दे. हो, लगेच देते आजोबा. फुलं घेऊन धावत आलास, मी आलो ते कसं कळलं तुला? बातमी पेपरमध्ये बातमी वाचली मी. काय? मी काल संध्याकाळी पडलो आणि लगेच पेपरात बातमी आली सुद्धा. कुठल्या पेपरात आली बातमी? पाणी. थँक्यू. यायच्या आत निघा, नाही तर मग आज काही खरं नाही. हळू, सावकाश सावकाश. पेपराचं नाव सांग. पेपराचं नाव सांग. मी कातळ कापून ठेवतो. असं रोज रोज पेपरात नाव येत नाही. मी नंतर पेपरच आणून देतो ना तुम्हाला. मी निघतो. पाहुण्याला चहा द्यायची काही पद्धत आहे की नाही? तेही सोडून दिलंय मी गेल्यावर. आजोबा त्यांना ऍक्च्युली उशीर होतोय. हा, उशीर होतोय. अरे भेटायला आलायस, आता मी कसा पडलो ते तरी ऐकून जा. असं घोड्यावर देतात का भेटायला? फुलं बिलं महत्वाची नसतात, माणसं महत्वाची असतात. चौकशी झालास त्याची चौकशी करावी. मुंबईत कुणाला कोणासाठी वेळ नसतो. मी पडल्यावर उचलून घरी आणेपर्यंत अख्खं गाव जमलं होतं. काय सांगताय काय? त्याचं काय झालं? मी आमच्या बाजूच्या गावी माझी भाची राहते, तिला भेटायला बाईक घेऊन गेलो होतो. मी पेपरात वाचलंय सगळं. हेही पेपरात आलंय. हो, मी निघतो. मला रेस्टॉरंटमध्ये खूप काम आहेत. हो हो सर. आणि तुम्ही आजोबांना भेटायला आलात, त्यांना खूप बरं वाटलं. हो, मला काय वाटलं हे ठरवणारी तू कोण? टेक केअर दत्ता. आपलं हे
मला भेटायला आला असाल, इथे पोचलात. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही खूप मोठे शेफ आहात, तुमच्या वेळेला खूप किंमत आहे, पण आज तुम्ही माझ्याशी जे वागलायत ना ते बरोबर नाही. चुकलंय तुमचं. मी घरची सगळी कामं पटापटा आवरून तिकडे तुमच्या हॉटेलमध्ये आले तुम्हाला शिकवायला, आणि तुम्हाला शिकायचं नव्हतं ते एक निरोप धाडायचा ना. मी परत निघून आले असते, स्वयंपाक करत बसले नसते तिकडे. पण मला निरोप धाडायचं सोडून तुम्ही लपालपी खेळत होतात लहान मुलासारखे, तेही मुद्दाम. शोभतं का तुम्हाला हे? अगं बाई, बाबा बाबा, हे काय झालं बाबा? मला कळवलं का नाही तुम्ही? मी आले असते ना. सांगायला घरात होतीस का तू? आई अहो, ऍक्च्युली आजोबा बाईक वरून पडले, पण त्यांनी स्वतःच ॲम्ब्युलन्स बुक केली आणि ते घरी आले. बाबा बाबा, हो मला सांगायचं तरी मी न्यायला आले असते ना तुम्हाला. बाबा, किती त्रास झाला असेल हो तुम्हाला. बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना नका ती बाईक चालवूत. का बाईक चालवलीत तुम्ही? मला अक्कल शिकवू नको, इतक्यात नाही जात मी. बाबा, तुमची कितीही इच्छा असली तरी खणखणीत आहे मी. मी आत्ताच उठून शतपावली करू शकतो. नको बाबा. बाबा तुम्ही बसा, उठू नका तुम्ही. तुम्हाला सगळं जमतं मला माहितीये, पण बाबा. इथे मी नव्हतो तर शिस्त काय गुंडाळून ठेवलीस काय बाळावर? कुणाला कोणाचा पत्ता नाही, यायच्या जायच्या वेळा नाहीत. मला वाटलं भाजी आणायला गेलीस तू. ही तुझी सून फिरवा फिरवीची उत्तरं देते. ए चप्पल चोर, कुठे पडतोयस? हे दार इकडे ये आणि तू दरवाजा बंद कर. हो. आणि पाणी दे मला. हा? मी त्याला सांगितलंय, कळत नाही तुला? हो. आधी ती चप्पल काढ. घ्या. मी नसताना या चप्पल चोरानं तुझं त्याच्या हॉटेलात बोलून स्वयंपाक करायला लावला. आज हा आपल्या घरी स्वयंपाक करणार.